परिसरात गुंडगिरी, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे असे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार शुभम सिद्धाराम गायकवाड व 29 वर्षे याच्या विरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली। त्यास पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्या आदेशान्वये सोलापूर शहर, उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आले। परिसरातील लोकांच्या जीवितास हानी पोहोचविणे, अवैधरित्या मटका चालविणे, महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे शुभम सिद्धाराम गायकवाड, राहणार सुंदरमनगर, बिजापूर रोड, सोलापूर याच्या विरुद्ध दाखल आहेत। त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1) अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर यांचे आदेश पारित झाले होते। त्यास 18 मार्च 2024 रोजी बिजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन 2 वर्षाकरिता तडीपार करण्यात आली आहे। त्यास तडीपार केल्यानंतर तळेगाव, धाबाडे, चाकण रोड, पुणे येथे सोडण्यात आलं आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड, दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, पोलीस शिपाई रमेश कोरसेगाव यांनी पार पाडली।